नमस्कार, शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर उन्हामुळे खूप घाम येतो, त्यामुळे मग केस जे आहे आठवड्यातून 2 ते 3 वेळा वॉश करावी लागतात. तर तसंच आज वॉश केलं होतं. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्लॉगला. तर आज जो आहे तो संडे होता, म्हणून म्हटलं की आज सगळीकडची साफसफाई अंगणातली वगैरे करून घ्यावी. तर मग रुही आणि रुची यांनी मला खूप अशी मदत केलेली होती. तर सुट्टी असल्यामुळे त्या दोघींनाही सवय असावी म्हणून मग त्या दोघींनाही सगळीकडचं जे आहे ते आज झाडायला लावलं होतं. तर रुहीने झाडून झाल्यानंतरून कोलींनी जे आहे ते जरा TV आणि कपाटांच्या काचा ज्या आहेत त्या साफ देखील केलेल्या होत्या. तर तिला काय ते निघत नव्हते डाग, जरासे थोडेसे कसं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या आहेत ते केअरफुली क्लीन कराव्या लागतात. तर त्यामुळे जे आहे तर तिला म्हटलं होतं की मी करते, पण ती म्हटली की नाही मी करून बघते, नाही झालं तर तू कर. मग म्हटलं ठीक आहे चला एकदा तिला ट्राय करून द्यावं. तर मग तिने जे आहे ते सुरुवात केलेली होती क्लीन करायला आणि मग तिचं बघून लगेच हे बारके दोघं आणि रुचीने पण सुरुवात केली. मग तिला निघालं नाही म्हणून मग मी शेवटी क्लीन करायला घेतला TV, कारण पाणी तिने खूपच मारलं होतं. तेवढं पाणी मारलेलं चालत नाही म्हणून म्हटलं चला. आणि काही जे चिकट डाग होते ते काही देखील निघत नव्हते, म्हणून मग मी थोडंसं अगदी नकळत स्प्रे केलं आणि मग म्हटलं पुसून घ्यावं. तर अशा पद्धतीने जे आहे तो रविवार सगळा क्लिनिंगमध्येच गेलेला होता थोडाफार. त्यानंतरून मग फरशी पुसून घेतली आणि रुचीचं आणि पार्श्वचं बघा काय चाललेलं होतं. तर पार्श्वनी आणि रुचीने ते बबल्स घेतलं होतं दुकानातून आणि पार्श्वला रुचीने उडवून दिलं नाही म्हणून त्यांनी पूर्ण बॉटल जी आहे ती खाली ओतून दिली. पार्श्व आणि रुची सुट्टी असल्यानंतर खूप मस्ती करतात, बघू शकता. अशा पद्धतीने ती रुची सांगत होती त्याला की असं बबल्स उडव म्हणून, पण त्याला काय वाटलं काय माहिती, त्याने पूर्ण बॉटलच ओतून दिली. आणि तो नेहमी असंच करतो, त्यामुळे बबल्स मी घेत नाही. एकतर तोंडात घालायची भीती असते लहान मुलांना आणि हा डायरेक्ट बॉटल जी आहे ती ओतून देतो. आणि मला वाटलंच तो तसं करेल, पण रुची म्हटली करणार नाही. बघा त्यांनी ओतून दिलं आणि तेवढ्यात माकडांची गँग आलेली होती नेहमीप्रमाणे आणि मग बिस्किट द्यायला सुरुवात केली आम्ही सर्वांनीच, कारण उन्हाळा खूप आहे आणि प्राण्यांनाही असं वाटतं की खायला प्यायला त्यांची ओरडाओरड होतेच. मग नेहमी आमच्याकडे जेव्हा वानरसेना म्हणा ते येतात तेव्हा आपल्याकडे बिस्किट जे आहेत ते पार्श्व प्रणिली खूप त्यांना चालतात आणि पार्श्व आणि प्रणिली मेन म्हणजे घाबरत नाहीत माकडांना आणि नेहमीच येतात आपल्याकडे. आणि आज तर अगदी उन्हात आले होते, आम्हाला वाटलं की येत नाहीत उन्हात, पण उन्हातच आले होते आज. तर त्यांनी बघा अगदी खाली येतात बिस्किट खायला किंवा कांदा खायला. तर अशा पद्धतीने आजचा जो संडेचा आहे ब्लॉग शूट केलेला होता आम्ही आणि हे म्हटलं माकडाचं पण शूट करून घ्यावं. आणि आंबाच्या झाडाच्या तिथे पण सारखे येतात, कारण कैऱ्या जे आहेत ते बसलेल्या आहेत झाडाला भरपूर आणि मग त्यांना खायला आवडतं. मग ते माकडाला समजत नव्हतं कैरी खाऊ की बिस्किट खाऊ. तर अशा पद्धतीने माकडांची देखील जी आहे ती फजिती झालेली होती आणि बघू शकता पार्श्व प्रणील कसेही करत आहेत. आणि मग संध्याकाळ झाली, थोडी ऊन कमी झालं की मग म्हटलं की सायकल खेळा म्हणून ह्यांना. तर मग रुहीने सायकल जी आहे ती काढली होती राऊंड मारायला आणि तिचा एक फ्रेंड जो आहे तोही जॉईन झाला होता. पण पार्श्व आणि प्रणील नेहमीप्रमाणे त्रास देत होते, मग प्रणीलने जाऊन त्याची देखील सायकल आणली होती. आणि मग अशा पद्धतीने संध्याकाळी ह्या मुलांनी जे आहे ती रविवारची सुट्टी जी आहे ती एन्जॉय केली. बघा लगेच ह्यांनी काल सायकल आणली की लगेच प्रणीलने देखील सायकल आणली होती. उचलत नाही तरी पण ओढून बिचारांनी आणलीच सायकल बाहेर. तर असो आजचा जो ब्लॉग आहे तो असाच शूट झालेला आहे संडेचा. आणि थोडीशी तोंडाला चव नव्हती म्हणून सगळ्यांना सासूबाईंच्या हातची खिचडी खायची होती. तर मग जी खिचडी आहे ती त्यांनीच बनवली. मी फक्त तांदूळ आणि डाळ जे आहे ते क्लीन करून दिलं होतं. सासूबाईंची खिचडी जी आहे ती छान होते आणि खूप दिवस झालं त्यांनी केली नव्हती, म्हणून मग सगळ्यांना त्यांच्या हातची खायची होती. कारण पार्श्व प्रणील देखील थोडंसं रंगपंचमीमध्ये पाण्याने खेळल्यामुळे आणि रुचीसुद्धा थोडंसं रंगपंचमीचं सेलिब्रेशन पाण्यामध्ये जरा इन्फेक्शन झाल्यासारखं झालं होतं. सर्दी खोकला हे जे आहे ते व्हायरल कॉमनच होतं. आधीच ते दोघींना सर्दी आणि खोकला होताच आणि बारक्यांनासुद्धा, पण पाणी रंगपंचमी म्हटलं तर पाणी येतंच, त्यामुळे मग दोघंही परत आजारी पडले होते थोडेसे. आणि मग त्यानंतरून भाजी आणली होती, मग ती भाजी जी आहे तर ती नीट करून घेतली सगळी, दुसऱ्या दिवशीसाठी ही तयारी करून ठेवली. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.